पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू पवित्र रक्षे साजरे करण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून आपल्या पापांची कबुली करू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्यांवर रहिते मी फार पापे केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी कन्या सर्व देवदूत व सर्व संत ज्यांना व तुम्हा बंधूंना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आपल्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे देवो.
परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा. आपण प्रार्थना करूया. हे नित्यजीवी परमेश्वरा, प्रभूच्या पुनरुत्थानाचा विधी आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. या प्रेम साक्रमेंटाला अनुसरून आचरण करण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र तुझा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रेषिताची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. फिलिपने शोम्रोनशारी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. कारण ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्म्याने संचार केला होता त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओळखून निघून गेले. पुष्कळ पक्षपाती आणि पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. मग शोम्रोनने देवाचे वचन स्वीकारले असे यरूशलेमातल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र आणि योहान यांना पाठवले. व तिथे आल्यावर त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावाने त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. सर्व लोक हो परमेश्वराचा जयजयकार करा. पृथ्वीवरील सर्व लोक हो देवाचा जयजयकार करा. त्यांच्या नामाचा महिमा गा. त्यांची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा तुझी कृती किती महान आहे. प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक तुला म्हणतील आणि तुझी स्तोत्रे गातील. तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा. मानवामध्ये त्याची कृत्ये महान आहे. प्रतिसाद. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली. ते नदीतून कोरड्या पायाने पार केले. आपण त्याचे खरे हर्ष पाहूया. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवतो. प्रतिसाद. देवाची माहिती करणारे सर्व जन हो तुम्ही या ऐका. त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. देवाचा धन्यवाद हो. त्याने माझी प्रार्थना अमानली नाही. आपले माझ्यावरचे प्रेम त्याने काढून घेतले नाही. प्रतिसाद. पेत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले वचन. आपल्या अंतःकरणात ख्रिस्ताला प्रभू म्हणून आदर करा. तुमच्या ठायी असलेल्या आशेविषयीची विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. ते सौम्यतेने आणि भिडस्तपणे द्या. ते सद्भाव धरून द्या. यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तातील तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आम्हाला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने
अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. हा प्रभूचा शब्द आहे. येशूने म्हटले, माझ्यावर प्रेम करणारा माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ. प्रभु तुम्हाबरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्याला म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावा. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हाबरोबर वस्ती करतो. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन आणि थोडाच वेळ आहे. जग मला आणखी पाहणार नाही, तुम्ही मला पाहा. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहे, जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा. जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मी त्याच्यावर प्रीती करेल, स्वतः त्याला प्रकट होतो. प्रभूचे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काल संध्याकाळी मिसा, आजची मिसा मी घेतली. आता मिसाच्या अगोदर शास्त्रीमध्ये आपल्या ज्या 2 मुली ज्या वाचक होत्या त्याने मी प्रश्न केला, देऊ की नको देऊ. त्याने मी सांगितलं की देऊ की नको देऊ, आणि माझ्या प्रश्नाने ते गोंधळून गेले आणि हसायला लागले. मी त्यांना सांगितलं, तू उघडतं गरम करतं प्रवचन देऊ की नको देऊ. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये सतत येतो की देऊ की नको देऊ, करू की नको करू. माझा भाऊ इतकी वर्ष माझ्याशी बोलत नाही, शेजारी आहे तो बोलत नाही, त्याला क्षमा करू की नको करू, हा प्रश्न. माझ्या शेजारी आहे, घर बांधण्यासाठी थोडीशी जागा पाहिजे, 4-5 फूट अडचणीत आहे, विनंती करतो आहे की प्रश्न देऊ की नको देऊ. बरेचसे गरीब लोक आहेत, त्यांना मदत केली पाहिजे. आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, संपत्ती आहे. प्रश्न देऊ की नको देऊ, हे प्रश्न आपल्या मनामध्ये सतत येत असतात की देऊ की नको देऊ. पण हा प्रश्न देवाच्या मनात कधीच येत नाही. जो देतो त्याच्याकडे कैवारी पवित्र आत्मा आहे. देवाने आपल्याला सतत
दिलेलं आहे, देत आहे, देणार आहे. म्हणजे जे आपल्याकडे होतं, आपल्याकडे आहे आणि पुढे आपल्याकडे असणार आहे, हे सर्व देवाचं आहे. देवाने आपल्याला सतत दिलेलं आहे. इव्हन आपलं शरीर आपण काही करू शकत नाही. अगदी काळे असलेले केस कधी सफेद होतात ते कळत नाही. अगदी दाताने मटण तोडणारी दात कधी पडतात ते आपल्याला कळत नाही. म्हणजे आपलं संपूर्ण जीवन हे देवावर आहे आणि तो प्रत्येक वेळेला आपल्याला देत असतो, योग्य वेळी देत असतो. 50 वर्षापूर्वी आपल्याकडे खेळ नव्हते. आपली लोक नंदाकडे जायचे, ठराविकच लोक जायचे, जास्त लोक जायचे नाही. पण त्यानंतर देवाने कैवारी आत्मा पाठवला. फादर मायकल हे त्यांना इथे अपॉइंट केलं आणि त्यांनी देऊळ बांधलं. कालच मी त्यांना भेटलो उत्तरमध्ये आणि जेवणाच्या टेबलावर मी तर फादरांना सांगत होतो की आमच्या कैवारी आत्मा आहे फादर मायकल, की तिथे आले आणि त्यांनी सगळं बदलून टाकलं. त्यामुळे इतर प्रगती झालीच, पण आमच्या नानपटला जवळजवळ 18-20 फादर मिळाले, 30-35 सिस्टर मिळाल्या आणि ते सर्व ह्या माणसामुळे मिळाले. त्यानंतर उद्या सिस्टर ट्रेसी मरण पावलेली आहे. त्यावेळेला फादरांनी सिस्टर जॉना, सिस्टर ट्रेसी आणि सिस्टर प्रीती ही आणली आणि सर्व बदलून गेलं. आज एक नंदनवन दिसते नानपटचं, पण त्यावेळेला नाहीच नव्हतं. कोणाच्या घराला सोन्याचं त्याबद्दल चुना होता. बऱ्याचशा लोकांचे काळजीचे पूड होते, घालायला कपडे नव्हते, कप्प्यावर कप्पा, पॅन्ट फाटली आहे, कप्पा फाटला त्याच्यावर दुसरं कप्पा, ती पण फाटलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये माझा मायकल सारखे पवित्र माणूस आणि सिस्टर जॉना हे इथे आले. त्यांनी शाळा काढली, सेंटर काढले आणि ती मोठी प्रगती झाली. आणि मोठे देऊळ दिसते. आपल्या मुलं मोठे मोठे बंगले बांधतात, गाड्या आणतात, अमेरिकेला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात, आपली मरण मागे टाकतात, भरपूर खर्च करतात. हे कोणामुळे झाले? पवित्र आत्मा तेव्हा पाठवला आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे फादर मायकल, फादर सिस्टर जॉना हे सगळे आले आणि आपल्या नानबाची हे नंदनवन झालं. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर येतो तेव्हा काही सर्व काही होते आणि तो येत असतो, योग्य वेळी येत असतो. आजच्या पहिल्या वचनामध्ये आपण ऐकलेलं आहे आणि काही आठवडे आपण पहिलं वचन ऐकलेलं आहे की पुनरुत्थानानंतर ख्रिस्त अनेक लोकांना भेटले, त्याचे शिष्यांना भेटले आणि त्या शिष्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये ही मोठी शक्ती आली की ते कोणालाही घाबरायचे नाही. संत पीटर, बार्नाबास, पॉल या लोकांनी देवराज्याचं शब्द लोकांना पण सांगितले, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी सांगितलं, त्याची सुवर्तमान त्यांनी पसरवायला सुरुवात केली. अनेक लोकांनी त्यांना घडवलं. शास्त्री परुषी आणि या शास्त्री परुषीचा प्रॉब्लेम काय होता, अडचण काय होती? तुम्ही काय करा, ख्रिस्ताचं नाव घेऊ नका, बस. ही त्यांच्यामध्ये जलसी होती, द्वेष सेवा मस्तरी भावना होती. काय करायचं सांगितलं, ख्रिस्ताचं नाव घेऊ नका. ख्रिस्ताचं नाव घेतलं की तुम्हाला आम्ही सोडणार नाही. पण या शिष्याने आपलं कार्य पुढे चालू केलं. तिच्या आपण आम्ही संदेश घेऊ शकतो की देवाचं कार्य कोणी स्टॉप करू शकत नाही. देवाच्या कार्याला कोणी अडचण आणू शकत नाही. आणि ख्रिस्ताच्या नावाने या सर्व शिष्याने ख्रिस्ताची सुवार्ता अनेक ठिकाणी पसरवली. जितकी अडचण आली तितक्या मोठ्या प्रमाणात ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवली. आजच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपण ऐकलेलं आहे
अनेक जे रुळे पांगळे होते त्याला कोणी बरं केलं. संत पीटर काय बोलला होता की जो पांगळा होता तो मागत होता तसा तो माझ्याकडे काही नाही, सोनं नाही, चांदी नाही, काही नाही रे, फक्त ख्रिस्ताच्या नावाने मी तुला बरा करू शकतो. आणि सामर्थ्य ख्रिस्ताने त्याच्या शिष्याने दिलेलं आहे, आपल्या सर्वांना दिलेलं आहे, एकमेकाची प्रगती करण्यासाठी, एकमेकाला देण्यासाठी. हा संदेश आजच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला मिळत आहे. आजच्या शिवजगणामध्ये आपण ऐकलेला आहे की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आपल्यासाठी त्यांनी इथे येऊन मरण सोसलं आणि त्याने सांगितलं आहे की माझ्या नावाने तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. मी देवामध्ये आहे, देव माझ्यामध्ये आहे, आणि जे माझ्या आज्ञेत राहतात, जे सांगतात की माझं देवावर प्रेम आहे, मी मिसाला जाते, मी प्रार्थनेला जाते, त्या देवावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ख्रिस्त म्हणतो त्याने माझी वचनं सुद्धा पाळली पाहिजे. मी क्षमाशील आहे, मी प्रेमळ आहे, एकमेकांना समजून घेणार आहे, त्यासाठी देवाने मला पाठवले आहे. पण ती वचनं तुम्ही पाळली पाहिजे. नुसतं वाचून चालणार नाही, बोलून चालणार नाही, ती वचनं तुम्ही पाळली पाहिजे. ती जर तुम्ही पाळली तर तुम्ही माझ्या प्रेमात राहाल आणि आनंदित राहाल. ही शांती, त्याच्या शांतीसाठी जपे तिथे धावतात आणि चिंतन करण्यासाठी ती शांती तुम्हाला मिळेल. ती शांती माझ्याद्वारे तुम्हाला मिळेल. संत बोनावेंचर यांनी सुंदर असं वाक्य दिलेलं आहे, इफ यू हॅव एव्हरीथिंग एक्सेप्ट क्राइस्ट यू हॅव नथिंग. But if you have nothing except Christ, you have everything. म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे आणि ख्रिस्त नसेल तर तुमच्याकडे काहीच नाही. आणि तुमच्याकडे काहीच नसेल पण ख्रिस्त असेल तर तुमच्याकडे सर्व आहे. हे विजडम, हे ज्ञान संत बोनावेंचर यांनी दिलेलं आहे. संत मार्कने सांगितलेलं आहे की गॉड does not see perfection. What does it see? जे फादर सिस्टरला बोलवतात, त्यांना बोलवतात की देव परफेक्ट कोण आहे, परिपूर्ण कोण आहे, तो देव बघत नाही. बट गॉड परफेक्ट दोज whom he calls. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आपण सर्वजण परिपूर्ण नाही, पण परिपूर्ण कधी होतो की जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर येतो, कैवारी आत्मा आपल्यावर येतो, तेव्हा सगळी बुद्धी आपल्याला चालना देत असते की करू की नको करू, देऊ की नको देऊ. तेव्हा तो सांगतो पवित्र आत्मा दे. आणि देवाने नानपणकरांना भरपूर दिलेला आहे. फादर मायकल, सिस्टर जॉना, सिस्टर ग्रेसी, उद्या तिथं फ्युनरल आहे, या सर्वांनी आपल्याला देवाने हा पवित्र आत्मा पाठवला आहे. ती प्रगती आपल्याकडे झालेली आहे आणि त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जे काय आपल्याकडे होतं, जे आपल्याकडे आहे आणि जे काय आपल्याकडे असणार आहे, हे सर्व देवाने दिलेली देणगी आहे. तो पवित्र आत्मा, कैवारी आत्मा, त्याद्वारे आपली ही प्रगती झाली आहे, ज्याची आपण आठवण सतत ठेवूया. प्रिय बंधूंनो, आज आपण पुनरुत्थान काळातील 6वा रविवार साजरा करीत आहे आणि या 6व्या रविवारी देवमाता आपल्याला पवित्र आत्म्याकडे लक्ष द्यायला सांगत आहे. या जी प्रगती झालेली आहे गेली 2000 वर्षापासून, हे सगळं पवित्र आत्म्याद्वारे झालेलं आहे. अनेक शाळा बांधलेल्या आहेत, देवळं बांधलेली आहेत, हॉस्पिटल बांधलेले आहेत. कानाकोपऱ्यामध्ये जी ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती फादर सिस्टर ही जी प्रगती करतात ती फक्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. अनेक आपले संत होऊन गेलेले आहेत, अनेक फादर होऊन गेलेले आहेत, अनेक आपले लेख फेकून होऊन गेलेले आहेत. त्यांना खूप टॉर्चर केलेलं आहे, पसरून केलेलं आहे, मारलेलं आहे, त्याच्यावर शिवाय दिलेले आहेत. हे सर्व त्याने सहन केलेलं आहे फक्त एकाच गोष्टीसाठी, विश्वास.
की लोक ख्रिस्त आम्ही पाहिलेला नाही, पण तो आम्ही अनुभवतो, त्याला आम्ही कधी सोडणार नाही. या विश्वासामुळे आपण खूप प्रगती केलेली आहे आणि जीवन जगत आहोत. आपल्या देशामध्ये चाललेला आहे. अनेक कायदे येतात, अनेक देवळं पाडली जातात, अनेक पादसूत्रांना मारहाण केली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवाचं मिशन, देवाचं कार्य, चांगलं कार्य कोणी थोपवू शकत नाही. कारण पवित्र आत्मा हा आपल्याबरोबर आहे आणि तो कोणी दिलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, देव पित्याने दिलेला आहे. हा पवित्र आत्मा सतत आपल्या जोडत राहावा, आपल्या कुटुंबात राहावा, शांती जी आपल्याला गरज आहे ती मिळावी. आणि हा पवित्र आत्मा स्वीकारा. जेव्हा आपण हा पवित्र आत्मा स्वीकारू तेव्हा आपल्या मनामध्ये जो प्रश्न येतो, देऊ की नको देऊ, करू की नको करू, तेव्हा आपल्या हीच बुद्धी मिळेल. देत जा म्हणजे देव तुला देत जाईल. आणि हाच विचार आपण घेऊन त्या पवित्र दिवसामध्ये सहभाग करूया. आपण मिळवूया, आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व सृष्टी आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी तिच्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, परा परमेश्वरापासून परा परमेश्वर. तो पित्याशी एकच तत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्यांच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आहे. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मुलीपासून शरीर धारण केलं आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुशी दिली. कोण दिवसाच्या तो मरण पावला आणि त्याला उठण्यात आली. तो जणुकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या भूमीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंतांचा व गेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैमानिक पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता तो पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून जन्मतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशा करतो आणि एकच पवित्र कॅथलिक प्रार्थना. माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अति प्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. आपण उत्तर आहे, प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व प्रकस्त यांना त्यांचे ख्रिस्तीय कार्य करण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगले आरोग्य देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांनी देशाच्या विकासासाठी नवीन योजना आखून त्या अंमलात आणाव्यात, तसेच नोकरीच्या व्यवसायाच्या संधी सामान्य जनतेला उपलब्ध करून द्याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू म्हणतात, पिता तुम्हाला दुसरा कहवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. चांगले आध्यात्मिक जीवन जगून तसेच प्रभूच्या आज्ञेप्रमाणे इतरांवर प्रीती करून या सत्याच्या आत्म्याचे योग्य ते स्वागत करण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. बायबल वचन, कौटुंबिक गोष्टीची प्रार्थना, मिसाबली, साखरपंथांची आराधना याद्वारे दैनंदिन जीवनातील सर्व अडचणी, दुःख, कष्ट, आजार, निराशा यातून मार्ग काढण्यासाठी प्रभूवरून आपला विश्वास मजबूत व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
आपल्या धर्मक्रमातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत अशावर प्रभूचा वरदस्त असावा. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम निवडण्यास पवित्र आत्म्याचे सहाय्य लाभावे. जगात सर्वत्र विशेष मृत्यूग्रस्ततेच्या शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या व्यक्तिगतसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, ज्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजाची तुला जाणीव आहे, तुझ्यावर विश्वास ठेवून ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करीतो. सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या प्रार्थनेचा आणि भेटींचा स्वीकार कर. आम्हाला तुझ्या दयेचे वरदान दे आणि तुझे हे प्रेम साक्रामेंट स्वीकारण्यासाठी आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर यांचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व आनंददायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनाचा प्रवेश देण्यासाठी येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरं बनवली. आपल्या भक्तजनांसाठी त्याने स्वर्गाचं दार उघडलं. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचे हर्षभरीत होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूतांचे गायनवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. Amen.
प्रभुवरा हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रता तुला माहिती. ही गाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठवला. जेव्हा प्रभू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि ती आपल्या शिष्यांना दिल्याने म्हटले, तुम्ही सर्वजण जे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व म्हणून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. पतगनानुचना करूया आपुल्या आश्रमेचा उच्चार. जगती पुन्हा भेटीला हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाच्या पुण्यस्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि प्राणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यात व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताची शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण कर. जे आमचे पोप थॉमस आमचे बिशप, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार करा. जे आमचे अन्य बंधू भगिनी नूतनाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विश्वपूर मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. ज्याचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझ्या प्रेषित आणि सर्वनिवडणुकी या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ता पवित्र आज्ञांच्या ऐक्या हे सर्व समस्त विद्या तुझा गौरव तुझा समारंभ तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा गौरव
तांदळाच्या आज्ञा आणि त्याच्या ईश्वरी शिकवणूक यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा जाणारे ख्रिस्त ज्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या देवाच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रवेश ख्रिस्ता, तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सगळीच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व देण्याची कृपा कर. नित्य जीवन सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती महाबरोबर सदा असो. आपले एकमेकात मोठ्या प्रेमाने शांती जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या बोलण्यात आलेले आपण सर्वजण
माणूस कर माणसा प्रीतीने जग फुलवतो, प्रीतीने जग फुलवतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वमोठा वनितेजीवी परमेश्वरा, ख्रिस्ताला मनातून उठून तो आम्हाला जीवन मिळवून दिलेच पुनरुत्थानाच्या या साक्रमेंताने आम्हाला सबल कर. ही प्रार्थना आम्ही परमेश्वराच्या नावाने करीतो. सहावा रविवार 10 मे 2026 आजची उपासना उकंदा गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढील रविवारची उपासना माटपे गाव परिवाराची असेल. मागच्या रविवारी 2 मेला अटोळी गाव परिवाराचा क्रॉसचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी, पॅरिश काउन्सिल मेंबर, सेवक नेते आणि एकत्र येऊन प्रार्थना व विविध उपक्रमाचं यशस्वी आयोजन केलं. त्याबद्दल सर्व अटोळी गाव परिवारातील लोकांना धन्यवाद. त्यांच्यामध्ये समूह भावना, ऐक्य भावना विकसित होण्यासाठी या सुंदर अशा उपक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं. अटोळी गाव परिवाराचं पुन्हा एकदा अभिनंदन. आपल्या शिक्षक संघटनेतर्फे 4 व 5 मे रोजी मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन केले होते. 175 मुलांनी या समर कॅम्पचा लाभ घेतला व या दोन्ही दिवशी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी, मुलांसाठी खेळ आयोजन करण्यासाठी आपल्या शिक्षण संघटनेच्या 21 शिक्षकांनी दोन्ही दिवशी योगदान दिले. त्या सर्व शिक्षकांना धन्यवाद. मे महिना रोजरीचा महिना आहे. संध्याकाळच्या वेळेला रोजरीची प्रार्थना होते आणि रोजरीचं प्रार्थनेचं आयोजन ज्या गाव परिवाराला नेमून दिलेलं आहे ते करत आहे. मुलांची संख्या देखील चांगली आहे, तरी देखील मुलं मोठ्या संख्येने या रोजरीसाठी उपस्थित राहावे म्हणून आई वडिलांनी, कुटुंबियांनी आपल्या मुलांना या संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी येण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. युवदर्शन आयोजित युवा जल्लोष या स्पर्धा सुरू आहेत. हा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी आगाशी येथे समूह गायन स्पर्धा पार पडल्या. आपल्या वसई धर्म प्रांतातून 23 पॅरिशेसने यामध्ये भाग घेतला होता. मी स्वतः तिथे उपस्थित होतो. त्या 23 पॅरिशेसमध्ये आपल्या नानपाटने देखील सहभाग घेतला होता. आपल्या मुलांनी उत्तमरित्या असं समूह गायन सादर केलं. गेले अनेक दिवस, अनेक महिने या मुलांची मेहनत आणि कष्ट होते, ते प्रॅक्टिस करत होते आणि त्याचं फळ म्हणून सर्वांमध्ये आपलं पॅरिसचं गाणं सुंदररित्या सादर करत. त्याचा रिझल्ट काय किंवा संध्याकाळी येईल, पण रिझल्ट याच्या अगोदरच मी सांगतो हे अत्यंत अप्रतिम आणि सुंदर. आपल्याला जर शक्य झालं तर पुन्हा एकदा हे गाणं आपल्यासाठी पण सादर करता येईल कुठेतरी. तर सहभागी सर्व युवकांचं मनापासून अभिनंदन. परवा 10वीचा रिझल्ट लागला. आपल्या पॅरिशमधील मुलांनी चांगल्या पर्सेंटेजने हे यश मिळवलेलं आहे. मला 90, 92, 95, 96, 97 माझे पहिलीपासून ते 10वीपर्यंतचे टोटल पण एवढे होणार नाही. एवढे चांगले मार्क्स हे आपल्या मुलांना मिळालेले आहेत. खूप चांगलं यश मिळालेलं आहे. सर्व मुलांचं, त्यांच्या पालकांचं अभिनंदन. एक आपल्या आणि विशेषतः आपल्या होली क्रॉस शाळेचा 100% रिझल्ट लागलेला आहे. तर होली क्रॉसच्या सर्व सिस्टर्स, प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि या मुलांसाठी मेहनत घेतलेल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि विशेषतः ही मुलं
एक्झामला जात असताना रोज सकाळी मिसाला यायचे. मिसाला आल्यानंतर आमच्याकडून आशीर्वाद घ्यायचे. म्हणजे त्यांची मेहनत, परमेश्वराचा आशीर्वाद याचा सुंदर मिलाप झाल्याचं यश त्या मुलाला मिळालेलं आहे. आणि म्हणून सर्व मुलं, त्यांचे पालक, त्यांचं मनापासून अभिनंदन आणि या मुलांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी प्रार्थना व शुभेच्छा. आपला विकास सायकल स्टेम रजेवर आहे 8-10 दिवस. तर मिस्सा संपल्यानंतर खिडकी दरवाजे बंद करण्यासाठी मदत करा. लाईट फॅन याची बटणं बंद आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे. एक दुर्दैवी घटना परवाच्या दिवशी नाळा येथे घडली, सिल्वानगर. काही मुलं दुपारच्या वेळेला खेळत होती आणि काही अनोळखी माणसं त्यांच्याकडे आली. त्यांना काही खाऊ देतो, पिझ्झा देतो असं सांगितलं आणि त्या मुलांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. त्यांना घेऊन गेले. त्यापैकी एक मुलगा निसटला आणि त्याने जाऊन घरी सांगितलं की नाक्यावरून काही मुलांना घेऊन गेलेले आहे. ताबडतोब चक्र फिरली, पोलिसांना कळवलं. पोलीस तिथे आले, नाक्यावर शोधाशोध चालू केली आणि काही काळानंतर ही पकडून नेलेली मुलं ही राजवाडी इथे सापडली. पुढे पोलिसांचं पुढचं काम सुरू आहे. पण आपल्यामध्ये जागृती ठेवा. प्रिय आई वडिलांनो, आजी आजोबांनो, विशेषतः दुपारच्या वेळेला आता रजा आलेली आहे. आपली मुलं घरातून जात असताना कुठे जातात, काय येतात, शक्यतो एकट्यानं त्यांना पाठवून नका. आणि आपल्या मुलांना विश्वासात घेऊन घरी सांगा की कोणी अनोळखी माणूस तुम्हाला काय खायला देईल, वस्तू देईल, चॉकलेट देईल तर त्याच्याकडून घेऊ नका. कारण हा धोका काल परवा आपण पेपरमध्ये वाचत होतो, आता तो आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेला आहे. आणि त्यामुळे जागरूक राहायचं आहे आपल्या मुलांमध्ये. ही विश्वासात घेऊन त्याला या सगळ्या धोक्याची माहिती द्या. एकता पतपेढीतर्फे पुढच्या रविवारी 17 मेला सकाळी 9 ते 1 या वेळेत एकता पतपेढीच्या कार्यालयात जे मुलं परदेशी शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी एक विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे. हे शिबिर फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळेला आपली मुलं परदेशात जातात, एजंटतर्फे वगैरे त्यांची फसवणूक होते. त्या सगळ्या धोक्यांवर या शिबिरात मार्गदर्शन केलं जाणार आहे. कृपया अधिक माहिती नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. आजची मिसा अर्पण करण्यासाठी फादर पीटर डिकुना आणि दुसरे फादर पीटर हे मुंबईला आहेत. फादर पीटर नोटीस हे गुजरातमध्ये आहेत. त्यांनी आपल्यासाठी मिसा अर्पण केली. मुलांना धन्यवाद. आमच्या भारतीय कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा या आमच्या प्रार्थनामय शुभेच्छा. आपण वेदीवर काही सिबोरियम बघत आहोत. जे सिबोरियम आहेत ते आता मला चकचकीत दिसत आहे. ते खराब झाले होते, त्याचा रंग गेला होता आणि आपल्या पॅरिसमधील एका व्यक्तीला आम्ही विनंती केली. हे वोटिंग करणे फार महाग असतं, 10,000 ते 15,000 रुपये खर्च येतो. पण हे तिन्ही सिबोरियम त्या व्यक्तीने विनामूल्य त्यांच्या खर्चाने आपल्याला सुंदर अशा सिबोरियम करून दिलेले आहे. आणि त्या व्यक्तीने त्यांचं नाव न उल्लेख करण्याचं सांगितलेलं आहे. त्यांना धन्यवाद आणि त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवायची. मागील रविवारचे दान 32,971, बुधवारचे दान 6,850, आठवडी गावाची मिसळ झाली त्याचं दान 17,500. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याकडे